वैष्णवी खरं म्हणजे आपण जर बघितलं तर या भोंदूबाबतचे जे काही कृत्य आहेत, काळे कृत्य आहेत, ते चर्चेत ठरतायत. सगळीकडून आपण जर बघितलं तर संतप्त अशा प्रतिक्रिया या उमटतायत. विशेष म्हणजे या भोंदूबाबाने पोलीस तपासात स्पष्टीकरण हे दिलेलं आहे, की मी जे काही विधी अत्याचार करत होतो वगैरे जे सगळ्या चर्चा सुरू आहे, तर मी कोणावरही जबरदस्ती केलेली नाहीये. माझ्या सर्व विधीचाच भाग होता असं त्यांनी म्हटलंय आणि एकंदरीतच या सर्व परिस्थितीमुळे कुठेतरी ज्योतिषशास्त्र असेल, अंकशास्त्र असेल किंवा एकंदरीत हे काही धार्मिक विधी आहेत हे कुठेतरी बदनाम होत आहेत अशा देखील चर्चा या सुरू आहेत. माझ्यासोबत आता नाशिकचे महंत श्री अनिकेत शास्त्री देशपांडे आहेत. गुरुजी, ते जे काही सांगतोय तो खास करून सांगायचा की अवतार पूजा, सिद्ध पूजा यासोबत योनी शुद्धीकरण या नावाखाली देखील तो पूजाविधी करायचा. नक्की काय हे संपूर्ण प्रकार आहेत जे तो सांगायचे फसवणूक करतच होता, पण हे सगळं काय आहेत पूजाविधी? सर्वप्रथम खरात नावाचा जो व्यक्ती आहे हा अतिशय विकृत आणि लिंगपिसाट असा व्यक्ती आहे आणि त्याचे जे दावे आहे त्याचे दावे धर्मशास्त्रामध्ये कुठेही संबंधित नाही. कारण की धर्मशास्त्र सांगतं की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता शक्ती क्रीडा जगत सर्वम. याचा अर्थ काय की जिथे नारीची पूजा होते तिथे देवता रममाण होतात. हा तर नारींचं शोषण करायचा, आपल्या आया बहिणींचं शोषण करायचा. तर ही फार मोठी विकृती आहे. हा दैत्य आहे, मागच्या जन्मीचा राक्षस आहे. कारण की धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे, पूर्वम ये राक्षसा राजंस्ते कलो ब्राह्मणा स्मृता. देवी भागवत, हरिवंश पुराण आणि भविष्य पुराण आदी ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. आणि एक उदाहरण पण आहे की रावण सुद्धा सीता हरण करायला साधू भेषमध्ये आला होता. याच्यावरनं लक्षात येतं की प्रत्येक युगामध्ये राक्षसांनी आपलं जेव्हा जनतेचं शोषण करायचं असेल तेव्हा त्यांनी धर्माचा आधार, धर्माची कुबडी घेतलेली आहे. आणि जे काही तो पूजेचे नाव सांगत होतात ते अतिशय चुकीचं आहे. कारण की तंत्रशास्त्र हा शिव पार्वतीचा अत्यंत पवित्र संवाद आहे. शिव पार्वती संवाद ज्याच्यामध्ये रुद्रयामल गौरी तंत्र, रुद्रयामर डामर तंत्र, भैरव तंत्र, उत्तर तंत्र एवढंच नव्हे तर योनीची पूजा म्हणतात. तर योनी आणि लिंग हे संस्कृत भाषेमध्ये चिन्ह संबोधलं गेलेलं आहे. तर योनी तंत्रम हा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांनी जे काळकृत्य केलेलं आहे त्याचं कुठेही वर्णन आपल्याला मिळत नाही. त्यामुळे हा जो माणूस आहे मनोविकृत याला कठोरात कठोर शिक्षा व्हायला मग या पाहिजे. योनी तंत्रमध्ये नक्की काय आहेत म्हणजे? योनी तंत्र याचा अर्थ चिन्हांची पूजा. हा. म्हणजे थोडक्यात काय तर स्वस्तिक हे चिन्ह आहे, त्रिशूळ हे चिन्ह आहे, ओम हे चिन्ह आहे, नंतर महादेवाची पिंड हे पण एक चिन्ह आहे. पण त्यांना आपल्या त्या लिंग आणि योनीशी ते अज्ञानामुळे ते त्याला एकत्र करतात. तर हे अज्ञान आहे. त्यामुळे धर्मशास्त्रामध्ये योगिनी तंत्र सुद्धा आहे, लीलावती आहे, कालविज्ञान आहे, भैरव तंत्र आहे. तर असं कुठेही सांगितलेलं नाहीये. या सर्व पूजा आपल्या आत्मबल मनोबल वाढवण्यासाठी आहे. वैराग्याची पराकाष्ठा, कोणत्याच मोहमायेमध्ये आपण अडकलो नाही पाहिजे याचा याचा अर्थ तंत्र आहे. कौल तंत्राचार्य सुद्धा आपल्याकडे एक उपाधी आहे. जे तंत्रशास्त्रामध्ये विशारद असतात त्यांना कौलाचार्य म्हणतात. जे धर्मशास्त्रात विशारद असतात त्यांना धर्माचार्य म्हणतात. त्यामुळे आणि मी तर म्हणेल की ज्याप्रमाणे डॉक्टर, वकील, इंजिनियर आदी तत्सम क्षेत्रामध्ये कार्यरत होण्यासाठी त्याच्या अगोदरची एक प्रोसेस असते, तसेच धर्मगुरू म्हणून म्हणण्यासाठी सुद्धा एक प्रोसेस सांगितलेली आहे. 10 नियमांचं पालन सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिलाच नियम आहे ब्रह्मचर्य. म्हणजे याच्यामध्ये कुठे आला स्त्री पुरुषचा संबंध? पहिला नियम आहे ब्रह्मचर्य, अहिंसा, सत्य, तप, दान असे अनेक त्याच्यामध्ये नियम पाळून 14 वर्षाचा जो व्यक्ती अध्ययन करतो ज्याच्यामध्ये वेद, पुराण, उपनिषद, प्रस्थानत्रयी म्हणजे ब्रह्मसूत्र आणि षडदर्शन, या षडदर्शन मध्ये ही ज्योतिष विद्या येते. आणि ज्योतिष विद्येला धर्मशास्त्रात सांगितलेले ज्योतिषम वेदानाम चक्षु, ते वेद पुरुषाचे डोळे आहेत. ते डोळे नसतील तर आपण आंधळे आहोत. तर असं जे 14 वर्षाचं अध्ययन करून जो व्यक्ती पात्र होतो तोच धर्मपीठावरती बसण्यासाठी आणि समाजाला मार्गदर्शन देण्यासाठी योग्य असतो आणि त्याच्याकडनंच समाजाने मार्गदर्शन घ्यावं. अजून यासोबत एक चर्चा होती की तो साप दाखवायचा, त्यानंतर सर्पदंश होईल असं म्हणायचा, यासोबतच काही रिंगण वगैरे पण आखायचा आणि त्याची तो भीती घालवायचा. पण अनेक अघोरी विद्या तो करत होता, अघोरी. तर हे अघोरी विद्या असतील किंवा हा नक्की काय आहे प्रकार, कशी संपूर्ण पूजा केली? आता त्यांनी जे मनाचे मन घडत नावं दिलेले आहे ते मात्र सर्व चुकीचं आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये महामृत्युंजय जप अनुष्ठान आहे. जो व्यक्ती मरणासन्न अवस्थेत असतो त्याची जी पुढची गती आहे ती सुसह्य व्हावी, मोक्षापर्यंत तो पोचावा, त्यासाठी महामृत्युंजय अनुष्ठान सांगितलेलं आहे. आरोग्य सुधारण्यासाठी महामृत्युंजय सांगितलेलं आहे. परंतु मृत्यूची भीती दाखवून असं कोणत्याही प्रकारचं अनुष्ठान धर्मशास्त्रात नाहीये.
त्याचबरोबर नागदेवतेची पूजा, धर्मशास्त्रामध्ये नागदेवतेची पूजा आहे. आपली जी पृथ्वी आहे ती अनंत नागाच्या डोक्यावरती आहे. त्यामुळे सर्पाला आपण कायम मित्र मानलेला आहे, शत्रू मानलेलं नाही. त्यामुळे सर्पदंश, सर्पभय दाखवून कोणी पूजा करत असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे. धर्मशास्त्रामध्ये नागदोष असेल, त्र्यंबकेश्वरी होणारा काळसर्प असेल, याला धर्मशास्त्राचं अधिष्ठान आहे. आणि त्याच्यामध्ये वैदिक पद्धतीने गणपती, दुर्गा, शिव, अग्नी आदी सर्वांचं विधिवत वेदमंत्रोच्चार सहित शुभ मुहूर्तावर आणि दिवसा ते पूजा होतात. अंधारात, अंधाऱ्या खोलीमध्ये किंवा अत्याचार करून अशी पूजा मागच्या 1000 वर्षात कोणी केली आहे असं कधी आपल्याला निदर्शनास येत नाही. त्यामुळे सर्व थोतांड आहे, भोंदूगिरी आहे, भंपकपणा आहे. आणि यामुळे नाशिक तीर्थक्षेत्र, प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने पावन झालेली सिद्धभूमी, येणारा कुंभमेळा, जगाचं लक्ष या क्षेत्रावरती लागलेलं आहे आणि ते कलंकित करण्याचं काम या महाशयांनी केलेलं आहे. त्यामुळे कोणीही अशा भूलथापांना बळी पडू नये आणि सरकारने सुद्धा यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी, भर चौकात फाशी द्यावी. मग आता भर चौकात फाशी तुमच्या खरं तर भावना बरोबर आहेत, पण यासोबतच म्हणजे अजून जर काही गोष्टी बघितल्या तर अवतार पूजा, सिद्ध पूजा तो सांगायचा, या पूजा नक्की काय होत्या? आता आपल्या धर्मशास्त्रामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याकडे अवतार होऊन गेले, दशावतार. मत्स्य अवतार, कुर्मा अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, राम, कृष्ण आदी सगळे अवतार, कलिकी अवतार, भगवान बौद्ध अवतार, ह्या सगळ्या अवतारांची किती सात्विक पूजा आपल्या प्रत्येक पंथामध्ये, धर्मामध्ये आहे. पण याला सुद्धा त्या व्यक्तीने कलंक लावण्याचं काम केलेलं आहे. लोकांना तो भीती दाखवायचा, अवतार मी स्वतः अवतार आहे, मी कृष्ण आहे आणि तू राधा आहे वगैरे वगैरे. म्हणजे भगवंताला सुद्धा त्या व्यक्तीने सोडलं नाही. किती हा दुर्दैवी राक्षस असेल. त्यामुळे फार वाईट गोष्ट आहे. यासोबतच गुरुजी की तो जे काही म्हणजे अनेक खडे द्यायचा, रत्न द्यायचा आणि ते तुम्ही गळ्यात घाला, हे तू घातलं नाही मग तुझा साखरपुडा मोडला वगैरे तो सांगायचा. हे नक्की काय आहेत? किंवा मग यामध्ये अनेक आपण म्हणतो की पुष्परत्न असेल किंवा हे काय आहेत आणि या रत्नांचे काय नक्की आहे? जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा त्याच्यामधनं अनेक गोष्टी बाहेर निघाल्या, विष, अमृत वगैरे, ऐरावत. त्याचबरोबर रत्न सुद्धा निघाली, 14 रत्न. तर आपल्या प्राचीन धर्मशास्त्रामध्ये, पुराण काळामध्ये रत्नाची उपासना, रत्नाची चिकित्सा म्हणजे रत्नापासून उपचार हे आहे. परंतु त्याचा याने जो गैरवापर केलेला आहे तो मात्र चुकीचा आहे. कारण की रत्न हे प्रत्येक ग्रहाचं प्रतिनिधित्व करतात. उदाहरणार्थ पुष्कराज हे गुरुचं प्रतिनिधित्व करतं, नीलम हे शनीचं प्रतिनिधित्व करतं. परंतु रत्न घातला म्हणजे तुम्हाला करोडो रुपयाची लॉटरी लागली किंवा तुमचं लग्न झालं, किंवा रत्न घातला नाही तर तुम्ही बर्बाद झाले, असं धर्मशास्त्रात मणिमाला हा तो ग्रंथ आहे रत्नशास्त्रावरती, मणिमाला. तर या ग्रंथामध्ये कुठेही असा उल्लेख नाहीये. रत्न हे एक प्रकारचे आपल्याला सपोर्टिंग असतात, सपोर्ट करतात. आपल्या शरीराचा जो औरा असतो तो सात्विक आणि पॉझिटिव्ह करण्यासाठी ते मदत करत असतात. ते कोणाचंही नुकसान करत नाही. त्यामुळे देवी देवतांनी सुद्धा सगळे रत्न धारण केलेले. ते जर वाईट असते तर देवी देवतांनी धारण केले असते का? तो समूहित करायचा किंवा अशी चर्चा आहेत की म्हणजे आपण बघितलं तर तांब्याची ते डोक्यावरती ग्लास द्यायचा, त्याच्यात पाणी द्यायचा आणि त्यानंतर महिलांनाही वाटायचं की म्हणजे त्यांना समजायचं नाही किंवा त्यांना संमोहन केलं जात होतं की काय. तर समूहित कसं हे नक्की करतात? म्हणजे ही काही वेगळी विद्या असते किंवा काय नक्की असते असं? आता संमोहित करणं म्हणजे वैज्ञानिक भाषेमध्ये जर काही संमोहन प्रक्रिया असेल, मानसोपचार तज्ञ असतात ते, त्यांना हे विशेष माहिती असेल. परंतु धर्मशास्त्रामध्ये वशीकरण नावाचा विधी आहे, ज्याला तंत्रशास्त्रामध्ये जे 6 प्रकार सांगितलेले आहेत की मारण, मोहन, वश्यम, स्तंभन, उच्चाटन आदी. याच्यामध्ये वशीकरण आहे. पण वशीकरण म्हणजे तुम्ही समोरच्यावरती काहीतरी असं मंत्रप्रयोग केला आणि तो तुमच्या वशमध्ये झाला आणि मग तुम्ही सांगाल तो तसं ऐकणार, असं धर्मशास्त्रात कुठेही नाही. वशीकरण याचा अर्थ काय की त्याच्या बुद्धीमध्ये आपल्या विषयी काही गैरसमज झाले असतील, काही चुकीचं त्याच्यापर्यंत काही संदेश गेला असेल, तो आपल्या मंत्रशक्तीने इतकं ते जागृत करायचं की त्याच्या विचारांमध्ये असलेलं जे काही चुकीचा संदेश आहे तो निघून गेला पाहिजे आणि परत मित्रभाव, प्रेमभाव जागृत व्हायला पाहिजे, शत्रुभाव नष्ट व्हायला पाहिजे. यासाठी हे प्रेमाचं वशीकरण सांगितलेलं आहे. पण हा जो बंधू वशीकरण करायचा, हा वशीकरण शास्त्राला सुद्धा कलंक आहे. अनेक नेते मंडळी, सेलिब्रिटी, उद्योजक त्याच्याकडे जायचे आणि हात दाखवायचे, आपले भविष्य ते बघायचे. तर आता हेमंत गोडसेंचा देखील एक व्हिडिओ आलेलाच आहे की ते हात तर नक्की हे काय करतात? म्हणजे हात बघतात म्हणजे काय करतात? हात बघणं याचा अर्थ त्याला सामुद्रिक शास्त्र म्हणतात. हस्त सामुद्रिक आहे.
त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचे काही चिन्ह आहेत, तीळ आहेत, लक्षणं आहेत, स्वप्न विचार आहे. तर हे सर्व सामुद्रिक शास्त्रामध्ये येतं. त्या सामुद्रिक शास्त्रामध्ये ज्या काही आपल्या रेखा आहेत, त्यावरनं आपल्याला अनुमान लावता येतं, की मागचा गेलेला काळ आणि येणारा काळ ह्या व्यक्तीसाठी किती सकारात्मक आणि नकारात्मक असेल. सकारात्मक असेल तर त्याचा फायदा कसा घ्यायचा आणि नकारात्मक असेल तर त्याच्यापासून सावध कसं राहायचं. इतकं सोपं हे धर्मशास्त्र आहे, सामुद्रिक शास्त्र आहे. आता एक प्रश्न येतो, की ज्यांचा हातच नाही त्यांनी काय करायचं? बरोबर की नाही? त्यामुळे 100% याच्यावर कोणीही अवलंबून राहू नये. हे अंदाज वर्तविण्याचं शास्त्र आहे. हे भविष्याचा वेध घेण्याचं शास्त्र आहे आणि हे सगळं माहिती करून घेत असताना आपली सद्विवेक बुद्धी आपण सर्वांनी जागृत ठेवली पाहिजे आणि जे उच्च पदस्थ लोक जातात त्यांनी तर विशेष करून हे जागृत ठेवलं पाहिजे, कारण की त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. त्यांचं लोक अनुकरण करतात, त्यांच्या मागे लोक निर्वहन करत असतात. त्यामुळे त्यांचा जर निर्णय चुकला तर त्याची शिक्षा कितीतरी हजारो लोकांना भोगावी लागते. त्यामुळे राजकारणी असेल किंवा समाजाचं नेतृत्व करणारे लोक असतील, यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. त्या व्यक्तीचा पूर्ण पूर्व इतिहास जाणून घेतला पाहिजे आणि मगच त्या व्यक्तीकडे जाऊन आपलं जे काही मार्गदर्शन असेल ते प्राप्त करून घ्यायला पाहिजे. असं देखील समोर आलंय यामध्ये, की त्याच्याकडे अंकशास्त्राचं प्रमाणपत्र देखील नव्हतं. सरकारी वकिलांनी देखील ही बाजू मांडली. या अंकशास्त्रासाठी काही प्रमाणपत्र असतं किंवा काही वेगळा अभ्यास असतो काही? हो. ज्योतिष विद्या प्रसारक महामंडळ, ज्योतिष विद्या परिषद, अखिल भारतीय ज्योतिष संस्था संघ आदी अनेक सरकार मान्य असलेल्या अनेक संस्था आहेत भारत भूमीमध्ये. त्याचबरोबर राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठम जे केंद्र सरकारच्या आश्रित आहेत, असं एक मोठं विद्यापीठ आहे. त्याच्यामध्ये हे सर्व विद्या शास्त्र शुद्ध पद्धतीने शिकवल्या जातात. तर त्याचं अध्ययन करावं, परीक्षा द्याव्या, त्या पास कराव्या आणि त्यानंतर तुम्ही समाजामध्ये मार्गदर्शनासाठी पात्र व्हावं. अशी एक प्रत्येक क्षेत्रासाठी जशी पद्धत आहे तशी या क्षेत्रासाठी सुद्धा ही एक पद्धत आहे आणि जी सरकार मान्य आहे. शेवटचा प्रश्न, या सर्व जे काही या कॅप्टन स्वतःला म्हणून घ्यायचा बाबाचं प्रकरण समोर आलेलं आहे, त्यात तुम्हाला वाटतंय की ज्योतिष, धर्मशास्त्र किंवा नाशिक धार्मिक नगरी आहे, कुंभमेळा आहे, सर्व बदनाम होत आहे आता यामुळे? बदनाम तर 100% होतंय, परंतु गीता सार आहे, जो हुआ अच्छा हुआ, जो हो रहा है अच्छा हो रहा है, जो होगा अच्छा होगा. हे आशांचे जेव्हा प्रकरण बाहेर येतात तेव्हा समाजाला एक धडा मिळतो, शिकायला मिळतं आणि जे योग्य व्यक्ती आहे त्यांची सुद्धा किंमत समाजाला समजते, की अशा बंधूंपासून आपण सदा सर्वदा सावध राहायला पाहिजे. हे राष्ट्राचं, समाजाचं आणि आपल्या पूर्ण या क्षेत्राचं नाव बदनाम करत आहेत. हे बंधू आहेत आणि साधू संतांनी सांगितलेले आहे, नाठाळाच्या माथी हानू काठी, ऐसे कैसे झाले बंधू कर्म करोनी म्हणती साधू. तर हे सर्व आपल्या संतांचे वचन आहे. हे सर्व वचन आपल्या जीवनामध्ये आत्मसात आणा. फक्त ऐकून बोलून सोडू नका आणि आपण स्वतः सुशिक्षित व्हा. मगाशी सांगितल्याप्रमाणे धर्मसिंधू, निर्णय सिंधू आणि श्रीमद भगवत गीता, किमान हे 3 ग्रंथ प्रत्येक सनातन हिंदू बांधवांनी अभ्यासले पाहिजे, असं मी जनतेला सुद्धा आवाहन करतो. नाशिकच्या साधू महंतांची सरकारकडे काय मागणी असेल या खऱ्या प्रकरणी? सरकारकडे आमची मागणी आहे, की खरात हे समोर आलं म्हणून आपल्याला माहित झालं, पण ह्या तीर्थक्षेत्रामध्ये असे अनेक लोक आहेत, त्यांची सुद्धा सरकारने लवकरात लवकर चौकशी करावी आणि जे याप्रमाणे धर्मक्षेत्रात स्वयंघोषित कार्य करत आहेत त्यांच्यावरती सुद्धा कठोरात कठोर कारवाई करावी आणि या बंधूला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, की एक उदाहरण निर्माण व्हायला पाहिजे येणाऱ्या पिढीसाठी आणि इथून पुढे कोणी अशी हिंमत करता कामा नये. धन्यवाद गुरुजी, तुम्ही आमच्याशी सविस्तर बातचीत केल्याबद्दल. आपण बघितलं तर एकंदरीतच जे काही शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे आणि याच्या संपूर्णतः विरुद्ध असं काम हा भोंदूबाबा हा करत होता. त्यामुळे आता खरं तर हे चुकीचं आहे. यामुळे बदनामी संपूर्ण शास्त्र होतंय, धर्म होतंय, असं देखील मत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी व्यक्तही केलेलं आहे. कॅमेरामन विकी पवार सह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.